लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. फेब्रुवारीचा हप्ता यायला चालू होणार लवकरच. बघा, तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता आला असेल आणि फक्त फेब्रुवारीचा हप्ता बाकी असेल तर तुमच्या खात्यात लवकरात लवकर फेब्रुवारीचा हप्ता यायला चालू होईल. आज आहे रविवार, तर 5 फेब्रुवारीपासून तुम्हाला हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला 8वा हप्ता यायला चालू होईल. तर तुम्ही आता 5 फेब्रुवारीपासून तुमच्या फोनवर लक्ष ठेवायचं आहे, मेसेजवर लक्ष ठेवायचं आहे, बँक खात्यावर लक्ष ठेवायचं आहे. कारण तो हप्ता तुमच्या कधीही खात्यात पडू शकतो. तुम्हाला कधीही तुमच्या फोनवर मेसेज येऊ शकतो. ठीक आहे. कारण आता जानेवारीचा हप्ता तर सगळ्यांना मिळाला आहे. तर ज्यांना नाही मिळालं त्यांचं काय? तसं ज्यांना आधीचे हप्ते पण मिळाले नसतील त्यांचं काय? ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत, कुठे स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा. शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, तुम्हाला माहिती की जानेवारीचा हप्ता हा 24, 25 जानेवारी, 26 जानेवारीपर्यंत सगळ्यांना आलेला आहे. तसेच मागच्या आठवड्यात म्हणजे शेवटच्या आठवड्यात पण जानेवारीचा हप्ता आला होता महिलांना. ठीक आहे. तर आता तो हप्ता जो आहे तो 1500ने आला होता. आता वेळ आहे फेब्रुवारीच्या हप्त्याची म्हणजे 8व्या हप्त्याची. आतापर्यंत 6 हप्ते वाटप झालेले आहेत. आता 8वा हप्ता जो आहे तो लवकरच येईल, कारण त्याची तयारी पण चालू झालेली आहे. नवीन यादी 2 ते 3 दिवसात यादी तयार होत आहे. त्यामुळे 5 तारखेपासून सगळ्या महिलांना पैसे यायला चालू होतील. ठीक आहे. आता यादीत कोणाकोणाची नावं असतील, काय असेल, तसंच काही महिला आता योजनेतनं बाद होणार आहेत. ते पण कसं काय, म्हणजे कोणत्या महिला काय कारणामुळे त्या बाद होणार ते पण मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा, तुम्हाला माहिती आहे की जुलै ते जानेवारी असे 7 हप्ते जे आहेत ते महिलांच्या खात्यात पडलेले आहे. सगळ्या महिलांना पैसे मिळाले आहेत. पण आता काही महिलांना पैसे मिळाले नाही आहेत. ठीक आहे. काहींना फक्त जानेवारीचा हप्ता नाही मिळाला, काहींना मागचे हप्ते किंवा ₹1 पण नाही मिळाला काही महिलांना. त्यांचं काय? तर ते मी सांगते बघा. आता ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही मिळाला त्यांचं काय? तर त्यांना फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत जानेवारीचा हप्ता पण तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता असे मिळून 3000 तुमच्या खात्यात पडून जातील. ठीक आहे. ज्यांना फक्त जानेवारीचा हप्ता नाही मिळाला त्यांनाच. आणि ज्यांना आधीचे पण हप्ते राहिले असतील त्यांचं काय? तर त्यांचे पण हप्ते जे आहेत ते फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत येऊन जातील. जर नाही आले तर तुम्हाला काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आता बघा, ज्यांना ₹1 पण आला नसेल त्यांचं काय? तर ज्यांना ₹1 पण नसेल आलं त्यांचं एक कारणं असतील 2-3 ती मी तुम्हाला सांगते. तर कारण तुमचं कारण काय आहे ते तुम्ही ओळखायचं आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचं प्रोसेस करायची आहे. ठीक आहे. पहिलं कारण म्हणजे आधार सीडिंग नसणं. जर ₹1 आला नसेल त्यांच्या खात्यात, त्यांच्यासाठी सांगते मी. ठीक आहे. त्यांना ₹1 नसेल आला तर त्यांना त्यांचा आधार सीडिंग चेक करणं गरजेचं आहे. बघा, आधी तटकरे मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे बघा, त्यांनी सध्या त्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तयारी करत आहेत. ठीक आहे. त्यामुळे 2 ते 3 दिवसात ही जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होणार आहे. याद्या बनवणं, ठीक आहे. महिलांची नावं, कुठल्या महिलांची नावं कट होणार आहेत, निकषात न बसणाऱ्या महिलांची नावं कट होणार, अर्ज पडताळणी वगैरे सगळ्या 3 दिवसात त्या गोष्टी होतील आणि तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता 5 फेब्रुवारीपासून चालू होईल. ठीक आहे. बघा, स्वतः आदित्य तटकरे या म्हटल्या आहेत की आम्ही सर्व योजना लोकांना देत आहोत. पत्रात दिलेल्या सर्व योजना लोकांना देत आहोत आणि आता फेब्रुवारीच्या महिन्याच्या हप्त्याची आम्ही तयारी करत आहोत. ठीक आहे. ही तयारी जेव्हा होईल 2 ते 3 दिवसात तेव्हा तुम्हाला पैसे खात्यात पडतील. ठीक आहे. आता 1500 की 2100, तर ₹1500 आहे. ₹21 सध्या तरी नाही. ₹21चा निर्णय होणार आहे. अजून तो काही झालेला नाहीये. तो मार्चमध्ये होऊ शकतो. सध्या तरी तुम्हाला ₹1500नीच पैसे मिळणार आहेत. त्यामुळे ₹21 सध्या तरी येणार नाहीयेत. तर बघा, मी सांगत होते की 2 कारणं आहेत ज्याच्यात तुम्हाला पैसे येत नाहीत किंवा ₹1 आला नसेल तर काय कारण आहे त्याचं? पहिलं म्हणजे आधार सीडिंग नसणं. ठीक आहे. तुम्ही आधी केलेलं पण असेल. ठीक आहे. पण ते कधी-कधी इनॅक्टिव्ह होऊन जातं. तर तुम्ही आज परत एकदा बँकेत जायचंय. तुमचं आधार सीडिंग चेक करायचंय. नसेल तर करून घ्यायचंय. ठीक आहे. कारण त्याला 2 ते 3 दिवस लागतात. परत जर तुम्हाला हा हप्ता जरी परत चुकला तर परत मार्चच्या हप्त्याची वाट बघावी लागेल. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता आधार सीडिंग व्यवस्थित चेक करा. नसेल तर करून घ्या. आणि दुसरं कारण म्हणजे तुमचं रेशन कार्ड ई-के-वाय-सी करणं. ते पण महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही फॉर्म भरताना PDF दिले होते रेशन कार्डचे. ठीक आहे, माहिती तुम्हाला. फ्रंट पेज, बॅक पेज सगळं. तर त्याच्यामुळे ते अपडेटेड असणं पण गरजेचं आहे. ते अपडेटेड नसेल तर तुम्हाला पैसे येत नाहीत. ठीक आहे, 2 महत्त्वाच्या गोष्टी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बघा, तुम्ही जर अपात्र ठरला असाल किंवा तुमचा फॉर्म परमनंटली रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला पैसे येत नाहीत. बघा, लक्षात ठेवा ही गोष्ट. ठीक आहे. त्यामुळे ते कसं चेक करायचं ते मी तुम्हाला सांगते बघा. एकतर तुम्हाला स्वतःच्या पोर्टलला जाऊन म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलला जाऊन लॉग इन करायचं तुमचं. ठीक आहे. तुमचा फोन नंबर, OTP, कॅप्चा वगैरे असेल तो तुम्ही लॉग इन करा. ते तुम्हाला एक नवीन कॉलम ॲड झालेला दिसेल. एकतर तुमचं स्टेटस असेल अप्रूव्ड. ठीक आहे. अप्रूव्ड असेल, रिजेक्टेड असेल, काय असेल ते असेल. त्याच्यानंतर तुम्हाला एक संजय गांधी निराधार योजना असं एक तुम्हाला कॉलम दिसेल. ठीक आहे. त्या कॉलमवर येस किंवा नो दोन्हीपैकी एक काहीतरी असेल. जर येस असेल, ठीक आहे, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेतनं रिजेक्ट झालेला आहात परमनंटली, हे लक्षात घ्यायचं आहे. येस असेल तर त्याआधी चेक करा येस आहे का नो आहे. येस असेल तर तुम्ही, कारण तुम्ही याच्या आधी त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, संजय गांधी निराधार योजनेचा. त्यामुळे तुम्ही लाडक्या बहिणीसाठी अपात्र ठरलेला आहात.
ठीक आहे, ही गोष्ट आहे. परत नो असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नाही. त्यामुळे तुम्ही नो असेल तर तुम्हाला इथून पुढे कंटिन्यू पैसे मिळतील. पण येस असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला चेक करायचं स्वतःहून. ठीक आहे. येस असेल तर पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही वाट बघू नका तुमच्या हप्त्याची किंवा मिळणारच नाहीत तुम्हाला हप्ते. तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं तुम्ही चेक केलं का आणि येस आहे की नो आहे. त्यानुसार तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. ह्या 3 गोष्टी चेक करा आणि कमेंटमध्ये सांगा. आता अजून एक गोष्ट म्हणजे सिलेंडर, गॅस सिलेंडर. अन्नपूर्णा योजना तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. पैसे पण आलेले आहेत महिलांना त्याचे. आता अन्नपूर्णा योजना काय आहे बघा, ज्या महिला लाडक्या बहिणीसाठी पात्र आहेत त्याच ह्या योजनेसाठी पात्र ठरतात. त्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात. पण अजून एक गोष्ट म्हणजे त्याच्यात एक अट आहे ती म्हणजे तुमचं गॅस कनेक्शन जे आहे घरातलं ते तुमच्या नावावर म्हणजे त्याच महिलेच्या नावावर हवं आहे, जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे. ठीक आहे. तरच तुम्हाला ह्याचे पैसे मिळतात. आता ते कसं करायचं? तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन अर्ज द्यायचा आहे. ठीक आहे, की माझ्या नावावर करायचं असं म्हणून. तेव्हा तुमचं होऊन जाईल. जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊ शकता तुम्ही, ते करून घेऊ शकता. ते केल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील. तर पैसे कधी मिळणार बघा, जेव्हा तुम्हाला एक मेसेज येईल. आधी तुम्हाला फोनवर SMS येईल तुमच्या, की तुम्ही योजनेसाठी पात्र आहात म्हणून. ठीक आहे. तेव्हाच तुम्हाला जे आहेत ते पैसे येऊन जाणार आहेत. मेसेज आल्याच्या नंतर पैसे येणार. मेसेज जर आलाच नाही तर तोपर्यंत पैसे मिळणार नाही. जेव्हा मेसेज येईल त्याच्यानंतर पैसे येतील. तुम्ही मेसेज चेक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आतापर्यंत किती रुपये मिळालेत गॅस सिलेंडरचे. ठीक आहे. आणि तुम्हाला स्वतः पैसे देऊन गॅस सिलेंडर घ्यावा लागतो. पण नंतर सरकार तुमच्या खात्यात डीबीटीद्वारे पैसे टाकतं. ठीक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. बघा त्यामुळे हे गॅस कनेक्शनचं किंवा गॅस सिलेंडरची कामं जी आहेत ते करून घ्या, जेणेकरून तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. ठीक आहे. हे झालं गॅस कनेक्शनचं. आता बघा तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता माहिती आहे 5 फेब्रुवारीपासून येणार आहे. तर तुम्ही लक्ष ठेवायचं 5 फेब्रुवारीपासून. ठीक आहे. आणि बाकीचे कामं जे आहेत आधार सेटिंग वगैरे ते पण ती करून घ्यायची आहेत. जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. आता अपात्र बहीण अजून काही अपात्र बहिणी आहेत, अपात्र झालेल्या आहेत. तर कुठल्या आहेत बघू आपण. ज्यांच्या घरी 4 चाकी आहे ती पण. ज्यांच्या घरी कोणी इन्कम टॅक्स भरत आहे त्या महिला. ज्यांच्या घरी कोणी सरकारी नोकरीत असेल, खासदार किंवा आमदार असेल, त्या महिला पण अपात्र ठरलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना पण इथून पुढे पैसे येणार नाहीत. जर तुमच्या घरी काही असेल आणि तुम्हाला पैसे आले नसतील तर समजून घ्या की तुम्ही परमनंटली तुमचं नाव कट झालेलं आहे तुमच्या लाडकी बहीण यादीतून. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे येत नाहीत. ठीक आहे. तुम्हाला डिसेंबरचा हप्ता नसेल आला किंवा जानेवारीचा नसेल आला, डिसेंबरपासून तुमचा हप्ता येत नसतील किंवा जानेवारीचा पण हप्ता नाही आला, तर समजून जा की त्याला अर्ज पडताळणीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे आणि तुम्हाला योजनेतनं वगळण्यात आलेलं आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला डिसेंबरपासून हप्ते आले नसतील तर समजून जा की आपण योजनेत कट आहोत. मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाला डिसेंबरपासून पैसे नाही आले, लक्षात ठेवा. म्हणजे ज्यांना आधी पैसे आलेत नोव्हेंबरपर्यंत आणि ज्यांना डिसेंबरपासून पैसे आले नाहीत त्यांनी कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. म्हणजे कळेल आपल्याला की किती महिला आहेत ज्या अपात्र ठरलेल्या आहेत किंवा रिजेक्ट त्यांचं फॉर्म झालेले आहेत. हे लक्षात घ्या. कारण अर्ज पडताळणी होत आहे, झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये. त्याच्यामध्ये अशा महिला आढळून आलेल्या आहेत. तसंच काही महिलांनी स्वतःहून अर्ज मागे पण घेतलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही पण वाटत असेल तुम्हाला की आपण अपात्र आहात, आपण अर्ज मागे घ्यायला हवा, तर तुम्ही पण अर्ज मागे घेऊ शकता ऑनलाईन. कारण तुमच्या पोर्टलवर त्यांनी एक उपलब्ध करून दिलेला आहे अर्ज मागे घेण्यासाठी ऑप्शन, ते करू शकता. ठीक आहे. तर अशा गोष्टी आहेत, अशामध्ये तुम्हाला कळेल. ठीक आहे. धन्यवाद.